आता ते जाताना सगळ्या ठिकाणी दरवेळेला मुद्दा येणार, शिक्षण क्षेत्र नीट झालं पाहिजे, तर सोलर निर्माण कोण करणार, त्यातले कळणारे विद्यार्थी निर्माण करणार, सोलर बिघडले रिपेअर कोण करणार, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी नीट करणार, रणगाडे कोण करणार. मग आता ज्या क्षेपणास्त्रांच्या बाबतीमध्ये जग एकदम असं डोळे त्यांचे चमकले की अरे यांनी डायरेक्ट त्या स्पॉटवर जाऊन हल्ले केले, माहिती आहे ना आपल्याला, बटन दाबलं स्पॉटवर हल्ले केले. मग हे आम्हाला द्या म्हणून आपल्या सगळ्या क्षेपणास्त्रांचं आणि शस्त्रास्त्रांचं डिमांड वाढली. करणार कोण, इंजिनिअरिंग निर्माण कोण करणार, तुम्ही. तुमच्या कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर तुम्ही नाही निर्माण करू शकणार. आणि त्यामुळे 3 टप्पे आपण पाडलेले आहेत. त्यातला पहिला टप्पा 29 आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 29 पर्यंत सावित्रीबाई फुले आता 566 वर गेलं, मुंबई 600 का देवळकर, मुंबई 663 वर गेलं. हां हां आता जे 566 वाले आहेत, मी परवा मोठं सेलिब्रेशन कॅम्पसमध्ये केलं, प्राध्यापकांना नॉन टीचिंगला जेवण आणि खूप चांगली भेटवस्तू दिली. त्यात त्यांनी असं म्हटलं पुढच्या वर्षीचं टार्गेट फक्त 500च्या आत आहेत. मी तुम्हाला असं म्हणतो 500 100 वर या, हवेतलं झालं. 500च्या आत या, 499 480, आणि त्यासाठी रोडमॅप तयार करा. पुढच्या वर्षी तुम्ही मुंबई विद्यापीठाने यांच्या रँकला आहे 566ला, जे खाली आहेत 500च्या आत आलं की ती जगातली चांगली युनिव्हर्सिटी मानली जाते. मग तुमच्याकडे जगातून विद्यार्थी शिकायला येतात.